नमस्कार रसिकजनो, मी डॉक्टर महादेव सदाशिव वाघ, परंतु आजपर्यंत डॉक्टर MS वाघ याच नावाने लिहित आहो। वास्तविक माझा मूळ व्यवसाय हा संशोधन आणि अध्यापनाचा होता। टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट मध्ये वयाची 40 वर्ष घालवल्यानंतर उतरणीच्या घाटावरून आता चालत आहोत। चालताना फार काळजी घ्यावी लागते, तोल जाणार नाही याकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे लागते। एक एक पायरी सांभाळून सावकाश उतरावे लागते। या पायऱ्या उतरताना जो काही वेळ लागतो त्या वेळातही विचार आपला पिच्छा सोडत नाही। विचार करताना एखादा शब्द मनात घर करून जातो आणि त्या शब्दांसंदर्भात एखाद्या कवितेचं रोपटं उगवतं। आयुष्याच्या उतरणीवर सुरू केलेल्या शब्दरोवणींची ही काही छोटीशी बाग आहे। या बागेतून आतापर्यंत 4 रोपटी प्रकाशित झालेली आहेत। या बागेतील 4-5 रोपट्यातून त्या कविता संग्रहाच्या रूपाने प्रसिद्ध केलेल्या आहेत। त्यात आपल्यापुढे मी सादर करीत आहोत। पहिल्या कवितेचा शीर्षक आहे प्रेम मोक्ष। नजर भाव स्पर्श स्वीकार विरह अंती, वाट चालता बांधती सार्थकी प्रेम ग्रंथी। प्रेमाची हुरहुर अत्युच्च आविष्कार, विरहातच मीराने अंगीकारला ईश्वर। टप्पे पार करताना स्वानंदी भावे धुंद, अनुभूती जाणीव श्वासही असे मंद। मोक्ष प्राप्तीस लागे देवभक्तीचा कस, आतताई अविवेक करी विसर्जित रस। सार्थकता प्रेमाची जर का असेल लक्ष, घाट विवेकी चढता प्राप्त होई प्रेम मोक्ष। दुसरी कविता आहे उसासा या शीर्षकाची। माझाच मी झालो मला नकोसा, माझाच मी झालो मला नकोसा, आता न शोधणे कुठेही आडोसा। खळ्या फुलांनी सजवली नक्षी, कल्पित मनोगत राहले उपाशी। गंधित क्षणांना खुणवती उसासे, आनंद अर्णवी चिंबलेल्या साक्षी। चालता चालता किती मी चालू, पदोपदी स्मृतीची घसरते वाळू। उदासीनतेला कसं मी टाळू, मीराची आर्तता कसा मी झेलू। तिसरी कविता आहे जागृती या शीर्षकाची। फार छोटी कविता आहे। कधी नसतोच अग्नी अग्नीच्या धुरात, कधी नसतोच अग्नी अग्नीच्या धुरात। आढळती का जलद ढगातल्या जलात। सापडतो का रवी सूर्यप्रकाशात, सापडतो का रवी सूर्यप्रकाशात। रत्नाकरी विसावली नदी नसे सागरात। स्वप्नीचे रंगगंध स्वप्नीच विरतात, स्वप्नीचे रंगगंध स्वप्नीच विरतात। स्वप्नाच्या डोहात नाही जागृती बुडत। असत्याच्या विश्वास
असत्याच्या विश्वात सत्य घेई फारकत, नियतेच्या काय म्हणी कुणाला नाही कळत. असत्याच्या विश्वात सत्य घेई फारकत, नियतीच्या काय म्हणी कुणाला नाही कळत. एक हलकी फुलकी कविता, परंतु सत्य परिस्थितीवरती आधारलेली आहे. बंडी झाली उला. पाटील गेले उरली पोरं, वाड्याचे झाले खंडार, गुरे ढोर होती खंडीचार, आता झाली बंडी उलार. सालभर काम करायला मांडवशीला गडी ठेवे, महिने करी दूर राहो, आता रोजदारही न मिळे. पाणी खोल गेलेल्या विहिरी, पाटात पाण्याची गैरहजेरी, पंपाला अवेळी विजेरी, वाताहात जीवनाची सारी. भरघोस पीक विकून पैसा पडे लाखात एखाद्या हाती, भरघोस पीक विकून पैसा पडे लाखात एखाद्या हाती, उदो त्याचा टीव्हीवर पाहता इतर सारे मनात रडती. सतत भविष्याचा विचार तो एक सोडून सारे करे, सतत भविष्याचा विचार तो एक सोडून सारे करे. बोजावाडीचे शेऱ्यावर शेरे, वाचती 7-12चे उतारे, वाचती 7-12चे उतारे. शेवटची कविता आहे कुपीतले अत्तर. कुपीतले अत्तर संपले, मोह कुपीचा सुटेना, जीवनाचे भावात संपले, गात्र थकले ऐकेना. पर्णहीन वृक्षी संध्याकाळी पक्षी शाळेत बसेना, अमावसी अंधार दाटता वाट काजवा शोधेना. देणे घेणे संपले एकदा, याद कसली ठेवाना, कर्माची गाठोडी बांधता गाठ बांधल्या जाईना. उरलेले अंतर मिटता कान्हा वैकुंठी दिसेना, झोळीतून गळले सारे का न्यायाचे कळेना. जगण्याने सरले म्हणता तरी आसक्ती थांबेना, कुपीतले अत्तर संपले वास कुपीचा मिटेना. कुपीतले अत्तर संपले मोह कुपीचा सुटेना. धन्यवाद.